मी पूर्वी भावे घे भरारीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत। किचन पासून बिझनेस पर्यंत आणि आरोग्यापासून फिटनेस पर्यंत माहितीचा खजिना घेऊन मी आले खास तुमच्यासाठी। सुरुवात करूया या एपिसोडला। डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये सगळीकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झिबिशन्स असतात। यामध्ये खास करून हँडलूम आणि हँडीक्राफ्टची एक्झिबिशन्स तर हमखास पाहायला मिळतात। यामध्ये भारतातल्या वेगवेगळ्या पारंपरिक कला आपण सहज पाहू शकतो। स्वरदाने अशाच एका एक्झिबिशनला भेट दिली आणि तिथे तिला पारंपरिक अशा सुंदर साड्या पाहायला मिळाल्या। साडी हा प्रत्येक बाईसाठीच अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो। आपण साडी अगदी रोज घालत नसलो तरी सुद्धा आपल्या वॉर्डरोबमध्ये प्रत्येक प्रकारची साडी असावी असं प्रत्येक बाईला वाटत असतं। आणि ती साडी जी आहे ती अगदी आता साडी पारंपरिकपासून अगदी वेस्टर्नपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या सध्या आपण घालतो, वेगवेगळे डिझाईन्स आपण त्यामध्ये शोधतो। पण विमोर हा जो बँगलोरचा ब्रँड आहे ते अगदी पारंपरिक आपले जे डिझाईन्स आहेत अगदी ते जे वर्षानुवर्ष जुने असतील ते सगळे डिझाईन्स ते नव्याने बनवतो, नव्याने तयार करतो। अशाच काही साड्यांचे प्रकार जे आहेत किंवा मग जे डिझाईन्स आहेत, जे नक्षीकाम आहे जे आपलं जुनं आहे ते आपण आज बघणार आहोत। ही जी तुम्ही साडी बघता आहे त्याच्यावरती तुम्ही पाहिलत तर आपल्याला एक गाडी दिसते आणि इथे पाहिलं तर प्लेनसुद्धा दिसतंय, विमान आहे। तर हे जे डिझाईन आहे ते अगदी 100 ते 150 वर्ष जुनं हे जे आहे ते आहे। कारण हे जे कलाकार होते हे एक कम्युनिकेशनचं साधन होतं, लोकांना शिक्षित करण्यासाठी किंवा लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम कलेमधनं केलं जायचं त्या काळी। त्यामुळे कलाकार जेव्हा शहरी ठिकाणी जायचा किंवा शहरी भागात जायचा किंवा काही वेगळ्या गोष्टी बघायचा तेव्हा तो ते जे मोटिव्ज असतील तो त्याच्या कलेमधनं म्हणजे साडीमधनं वगैरे तो ते करायचा। तेव्हा हे जे डिझाईन आहे ते जवळजवळ 100 ते 150 वर्ष जुनं आहे। आणि विमोर या ब्रँडने जे डिझाईन आहे ते पुन्हा नव्याने साडीवरती तयार केलेलं आहे। त्यामुळे जे त्या काळातले जे डिझाईन्स आहेत ते आपल्याला या काळीसुद्धा म्हणजे आत्ताच्या काळातसुद्धा घालता येतील असे आहेत। याच्यामध्ये साड्यांमध्येच तुम्हाला वेगवेगळे प्रकारसुद्धा इथे पाहायला मिळतील। आता ही जी आपण साडी बघतोय आपण नेहमीच हल्ली ऐकतो किंवा पाहतो की रिसायकल साड्यांचा मोस्ट ऑफ द वापर केलेला दिसतो आपल्याला बऱ्याच ठिकाणी। ही जी साडी आहे ती सिल्कची साडी बनवताना वेस्टेज जे सिल्क असतं त्यापासून ही साडी जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे। त्यामुळे दिसायला पण अगदी छान आहे आणि वापरायला सुद्धा अगदी लाईटवेट अशी ही साडी आहे। त्यामुळे थोडं युनिक डिझाईन आहे आणि अगदी रिसायकल साडी घातल्याचा आनंद देखील तुम्हाला ह्याच्यामधनं मिळणार आहे। लग्न समारंभ म्हटले की अगदीच आपण साडी ही हमखास घालतोच। त्यामुळे लग्न समारंभांसाठी जे असतात ते आपल्या ज्या पारंपरिक जरीच्या साड्या आहेत त्यांचेसुद्धा खूप आणि छान छान प्रकार इथे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील। विमोरचे जे सगळे डिझाईन्स आहेत ते पवित्रा या डिझायनर यांनी तयार केले गेलेले आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे प्रत्येक प्रांतातील जे डिझाईन्स आहेत ते तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळतील। पैठणी आहे, कांजीवरम आहे, त्यापेक्षा अजून वेगवेगळे जे प्रकार आहेत ते तुम्हाला नक्कीच इथे पाहायला मिळतील आणि प्रत्येक जे मोटिव्ह आहे ते वेगळं आहे। ही जर तुम्ही साडी बघितलीत तर अगदी खूप वर्षांपूर्वीचे जे आपले डिझाईन्स पाहायला मिळायचे अगदी तुमच्या पणजीपासनं ते त्यांच्या आजीपर्यंत ह्या सगळ्या डिझाईन्स तुम्हाला या सगळ्या साड्यांमध्ये पाहायला मिळतील। ह्या डिझायनर्सच्या मतानुसार हे जे डिझाईन्स तुम्ही हे बघितलं तर तुम्हाला वाटेल की ह्या पैठणीचा जुना प्रकार आहे, पण ते ॲक्च्युली तसं नाही आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे पैठणीचे मोटिव्स दिसतील जे आपल्याला कलरफुल दिसत आहेत ते, पण त्याचसोबत गडवालचे सुद्धा काही काही मोटिव्स इथे पाहायला मिळतात। त्याची बॉर्डर थोडी वेगळ्या प्रकारे आहे। त्यामुळे वेगवेगळे जे प्रांत आहेत त्याच्यामधले सगळे मोटिव्स एकत्र करून इथे नक्कीच साड्या तयार केल्या जातात। इथे तुम्ही बघितली तर अगदी छान आणि वेगळं कलर कॉम्बिनेशन असं घेऊन इथे खणाची बॉर्डर दिलेली आहे। त्यानंतर आपण जी नारायणपेठमध्ये बॉर्डर बघतो ती सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते। इथे पूर्ण जे बेस आहे इथे हा प्लेन आहे, पण जी त्याची बॉर्डर दिली आहे त्यामुळे ते पूर्ण अट्रॅक्टिव्ह वाटते साडी खूप। त्याचा पदर जरी तुम्ही बघितलात तरी खूप छान आणि मोठा जरीचा असा दिलेला आहे। ह्यांची अजून एक खासियत अशी की तुम्ही जर तुमच्या जुन्या काळची म्हणजे
अगदी तुमच्या आजीची वगैरे साडीसुद्धा ह्यांच्याकडे आणून दिली पैठणी आणि यांना सांगितलं की त्यापासून मला नवीन साडी तयार करून देतात, ते सुद्धा विमोर हे डिझायनर ब्रँड नक्कीच तयार करून देऊ शकतो. इथे जरी तुम्ही बघितलं तरी अगदी छान छान कॉम्बिनेशनचं, अगदी प्रत्येकाला आवडेल अशा कॉम्बिनेशनचे कलर कॉम्बिनेशनचे साड्या तुम्हाला इथे नक्कीच उपलब्ध होतील. ही जी साडी तुम्ही बघताय ही साडी जी आहे ती कर्नाटकातली आहे आणि ह्याला कबनपेट असं म्हणतात. अगदी वापरायला आणि नेसायला सुद्धा अगदी हलकी आहे वजनाने आणि ती दिसायला सुद्धा तेवढीच अट्रॅक्टिव्ह आणि छान आहे. ब्लॅक वरती कुठलंही कॉम्बिनेशन नेहमीच छान वाटतं, पण ह्याच्यावरती जे वेगळ्या प्रकार दिलेला आहे म्हणजे तुम्हाला या विमोर ब्रँडमध्ये तुम्हाला कर्नाटकपासून ते अगदी कुठल्याही भागातलं तुम्हाला जे साडीचा जो प्रकार असेल तो नक्कीच पाहायला मिळणार आहे. ही जर साडी तुम्ही बघितली तर ह्या साडीचं नाव लांजप्पा असं आहे आणि ही साडी जी आहे ती रिव्हर्सेबल आहे, म्हणजे तुम्ही कुठल्याही बाजूने जरी घातली तरी ती दिसायला सारखीच आहे. हे जे तुम्ही त्याच्या पदरावरचं डिझाईन बघत आहात ते साऊथ ईस्ट एशियन त्याचं मोटिव्ह जे आहे ते सगळे इथे तयार केले गेलेले आहेत, जिथे शक्यतो हे डिझाईन पाहायला गेलं जातं. त्याच्यानंतर मोस्टली इंडियन फेस्टिवलला अनुसार भारतात सण साजरे होतात त्याला अनुसरून या प्रकारच्या साड्या ज्या आहेत त्या तयार केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही इथे आलात तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक साडीची वेगळी अशी खासियत पाहायला मिळेल, जी साडी अगदी भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळे मोटिव्स घेऊन किंवा वेगवेगळे काही इन्स्पिरेशन घेऊन अगदी 100 वर्षांपूर्वीचं डिझाईनसुद्धा जे तुमच्या पणजीकडे किंवा तिच्या खापर पणजीकडे पाहायला मिळाले असतील ते सगळे डिझाईन्स तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे कालाघोडाच्या आर्टिसन्स गॅलरीला तुम्ही नक्की भेट देऊ शकता. या जर साड्या सगळ्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर आणि अर्थात पाहायच्या सुद्धा असतील तर. कॅमेरामॅन श्रीकांतसह मी वरदा वाघुले, ABP माझा, मुंबई.